नमस्कार, मी राधिका जाधव. आपण पाहत आहात दिशा न्यूज मराठी. आज आपण जाणून घेणार आहोत आषाढ महिन्यात गावातील देवींच्या पूजनाला आणि नैवेद्याला दिले जाणारे पारंपरिक महत्व. पावसाळ्याच्या सुरुवातीला देवीचं स्मरण का केलं जातं, कोणते नैवेद्य दाखवले जातात आणि यामागचं धार्मिक, सामाजिक आणि कृषी परंपरेचं मोल काय आहे, हे आता आपण जाणून घेऊया. आषाढ महिन्यातील गावातील देवींची पूजा आणि नैवेद्य दाखवण्याला खूप महत्व आहे. या महिन्यात देवींची पूजा केल्याने सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला देवीला नैवेद्य दाखवून चांगला पाऊस आणि पिकांची चांगली वाढ व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते. यामागे काही कारणे आहेत, ते काय पाहूया. आषाढ महिना पावसाळ्याचा असतो आणि या काळात नैसर्गिक आपत्ती जसे अतिवृष्टी, पूर येण्याची शक्यता असते. त्यामुळे देवीला नैवेद्य अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात, ज्यामुळे या नैसर्गिक संकटांपासून संरक्षण मिळते. देवीला नैवेद्य दाखवून तिची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते अशी पूर्वी कालापासून रूढी परंपरा चालत आलेली आहे. लोकांची ही श्रद्धा आहे. आषाढ महिना पेरणीचा आणि पिकांच्या वाढीचा काळ असतो. देवीला नैवेद्य दाखवून चांगला पाऊस आणि पिकांची चांगली वाढ व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते. आषाढ महिन्यात देवींची पूजा करणे ही एक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे, जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. आषाढ महिन्यात देवींना दही भात, लिंबू, पुरणपोळी, विविध प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. यासोबतच देवीला आवडतील अशा भाज्या आणि फळे देखील नैवेद्यात ठेवली जातात. उदाहरणार्थ, सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये आषाढ महिन्यात मर्याई देवीची विशेष पूजा केली जाते. या पूजेमध्ये देवीला नैवेद्य दाखवला जातो आणि तिची आरती केली जाते. तसेच देवीच्या गाणी गाऊन आषाढ तळणाचा आनंद घेतला जातो. तर आषाढ महिन्यात देवीचं पूजन ही केवळ श्रद्धा नसून आपल्या संस्कृतीशी, निसर्गाशी आणि अन्नधान्याच्या सुरळीत उत्पादनाशी जोडलेली परंपरा आहे. या पारंपरिक पूजेमुळे समाजात एकतेचं बळ वाढतं आणि निसर्गाशी आपला हक्काचा नाताही घट्ट होतं. मी राधिका जाधव. अशाच लोकपरंपरांना उजाळा देणाऱ्या आणखी बातम्यांसाठी बघत रहा दिशा न्यूज मराठी.